मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आता आपण मे महिन्याच्या 3 तारखेला येऊन पोहोचलो आहोत. मान्सून अवघ्या 10-15 दिवसावर आलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये मान्सूनचा पुढचा प्रवास म्हणजे त्याला ऑनसेट मान्सून असं आपण म्हणतो, त्याचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे आणि मग तो देशभर जुलैपर्यंत प्रवास करत राहणार आहे. त्यामुळे आपल्याला मान्सून कसा असेल याविषयीचा व्हिडिओ आपण 1 तारखेला दुसऱ्या अंदाजाच्या माध्यमातून दिलेला आहे. आपण 26 जानेवारीला पहिला अंदाज दिला, 1 मेला दुसरा अंदाज दिलेला आहे आणि तो आपला जवळपास अंतिम अंदाज आहे. आता हे जे 2 अंदाज दिलेत याच्यामध्ये पुढचा हा अंदाज कसा साकारतोय किंवा तो कसा तयार होतोय या संदर्भातला इथून पुढचे आपले व्हिडिओ असतात. तर मान्सूनला आपण साधारण 15 ते 20 मेच्या दरम्यान अंदमानात दाखल होणं अपेक्षित धरलेलं आहे आणि याच दरम्यान एक वादळी सिस्टम देखील GFS मॉडेलने तयार होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि जर ही GFSची वादळी सिस्टम तयार झाली आणि ती जर उत्तरेला सरकली बंगालच्या उपसागरामधून, तर मात्र आपल्याला मान्सून लवकर येताना दिसेल. मात्र आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की GFS मॉडेलने ज्या काही सिस्टम सुरुवातीला दाखवलेल्या असतात त्यानंतर प्रत्यक्ष आकार घेत नाहीत. तर कधी कधी ECMWF मॉडेलच्या ज्या अंदाज असतात ते अधिक अचूक असतात. परंतु आज परिस्थिती मे महिन्यातल्या या वादळी प्रणालींची विचित्र झालेली आहे. GFS मॉडेल एक वादळ तयार होईल अंदमानाच्या दक्षिणेला आणि ते बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडे निघून जाईल अशा प्रकारचा अंदाज देते. तर त्याच वेळेस ECMWF मॉडेल हे मात्र आपल्याला अरबी समुद्रात एक सिस्टम तयार होईल केरळच्या आजूबाजूने आणि ती ओमानच्या दिशेने निघून जाईल अशा प्रकारचा अंदाज दिला जातोय. म्हणजे दोन्ही मॉडेलमध्ये मोठी तफावत आहे आणि अशी तफावत प्रत्येक मॉडेलमध्ये असते. प्रत्येक मॉडेल आपल्या अंदाजासाठी प्रत्येक वर्षी संशोधन करत असतं आणि आपले अंदाज कसे ॲक्युरेट येतील या संदर्भामध्ये प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे गेल्या वर्षी एखादा मॉडेलचा अंदाज जरी चुकला असला तरी तो यावर्षी बरोबर देखील येऊ शकतो, कारण त्या मॉडेलमध्ये सुधारणा झालेल्या असतात. त्याच्यामुळे आपण गेल्या वर्षापर्यंत बघितलं ECMWF मॉडेलचे अंदाज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जुळत होते. या अवकाळी पावसाच्या जानेवारीपासून तर साधारण एप्रिल 30पर्यंतच्या अंदाजामध्ये मला आयकॉन मॉडेल जास्त सुटेबल वाटलं, कारण मी त्याचे अंदाज बघितले. कारण GFS आणि ECMWF दोन्हींनी पाऊस न सांगितलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आयकॉन मॉडेलचे अंदाज जुळले आणि पाऊस आपण बघितला. मात्र असं नेहमीच होत नाही. आपल्याला मान्सूनचे अंदाज ECMWF मॉडेलचे अधिक बरोबर येतात, वादळाचे अंदाज अधिक बरोबर येतात असा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जास्तीत जास्त भरोसा किंवा ट्रस्ट हा ECMWF मॉडेलवर ठेवतो. मे महिन्यामध्ये आपण काय घडेल याचा अंदाज यापूर्वी दिलेला आहे, परंतु हे अंदाज सुद्धा मेचे सारखे बदलत असतात, कारण हा मान्सूनचा पूर्व काळ असतो आणि त्यामुळे यापूर्वी दिलेले अंदाज हे बदलण्याची शक्यता अधिक असते. आणि हवामान बदल हा एक हवामानाचा स्वभाव आहे आणि त्यामुळे दररोजचा काल दिलेला अंदाज मॉडेलचा आज तसाच असेल असं नाही, कारण हवामानामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे या बाबी घडत असतात. आता आपण SIPS मॉडेलचं जरी उदाहरण घेतलं तर कालपर्यंत या मॉडेलने कुठेही मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नव्हता. मात्र आज सकाळी आपण जेव्हा बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की SIPS मॉडेलने चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दाखवलेला आहे. शिवाय आपण IMDचा अंदाज बघितलेला आहे. IMDने देखील सरासरीपेक्षा म्हणजे 110% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडू शकतो असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मग कुठलंही मॉडेल आपल्याला 15 मेपर्यंत पाऊस दाखवत नाही. मग हा पाऊस होणार कधी आहे? तर हा पाऊस होणार आहे शेवटच्या 10 दिवसामध्ये. म्हणजे साधारणपणे असं गृहीत धरा तुम्ही की 20 तारखेपासून 31 तारखेच्या दरम्यान. परंतु मग हवामानात जे बदल आहेत ते 15 तारखेपासूनच सुरू होतील. हलके फुलके पाऊस भारतामध्ये सुरू होतील आणि भारतामध्ये तसंही आत्ताही पाऊस पडतो आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा अपवाद वगळला तर दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, अगदी ओरिसा, पश्चिम बंगाल, पूर्वेकडील आसाम वगैरे सर्व राज्यांमध्ये पॉंडिचेरीपर्यंत, अरुणाचल प्रदेशपर्यंत पाऊस पडतोय.
इकडे आपण उत्तर प्रदेशमध्ये पावसाचं वातावरण बघतोय, अगदी जम्मू काश्मीरमध्ये वातावरण बघतोय, उत्तर राजस्थानमध्ये, पूर्व मध्य प्रदेशमध्ये आपण पाऊस बघतो. म्हणजे भारतात पाऊस पडतोय, परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस नाही आहे. काल थोड्या छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये किरकोळ पाऊस झालेला आहे. पूर्व विदर्भामध्ये भारतीय हवामान खात्याने पाऊस व्यक्त केलेलाच आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये किरकोळ विरळ स्वरूपामध्ये काही शिडकावा काही भागामध्ये झालेला आहे. तर ही घटना आहे आणि आता इथून पुढे लक्षात ठेवा, अगदी उद्यापासून सुद्धा किंवा आज देखील आपल्याला ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल. कुठलीही प्रणाली सध्या सक्रिय नाही जी महाराष्ट्रावर येणार आहे आणि खूप पाऊस देणार असे काही परिस्थिती नाही, परंतु स्थानिक ढग निर्माण होतील आणि या ढगांमधून आपल्याला थोड्या थोड्या कमी कमी क्षेत्रावर पावसाचं क्षेत्र तयार होईल असं दिसतंय. आणि साधारण यामध्ये आपल्याला 8-9 तारखेला किंवा 7-8 तारखेला याचं प्रमाण थोडं वाढण्याची शक्यता आहे. आणि हे कुठे वाढणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ असं हे प्रमाण वाढणार आहे. म्हणजे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव कमी असेल, मध्य महाराष्ट्र, कोकणात त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. पण आता इथून पुढे जर अनुकूल वातावरण ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात डेव्हलप झालं तर मात्र कोकण किनारपट्टीला मे मध्ये देखील पावसाची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये मेचा जो उत्तरार्ध आहे त्यामध्ये पावसाळी अंदाज सुरू होणार आहेत. आणि मग चांगल्या प्रकारे आता गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे अगदी एप्रिलपासूनच पावसाळा सुरू झाला, मग मे मध्ये अगदी 13-14 तारखेपासून मान्सून सारखा पाऊस बरसला. काही ठिकाणी 200 मिलीमीटर पाऊस आपण मे मध्ये गेल्या वर्षी बघितला होता. तेवढी पावसाची परिस्थिती यावर्षी असणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी देखील आपल्याला साधारणपणे 15 तारखेनंतर काही ठिकाणी अतिशय चांगले पाऊस बघायला मिळणार आहेत. ओढ्या नाल्यांना पूर येतील मे मध्ये असे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत 31 मे पर्यंत. आणि मग साधारणपणे मान्सून सुद्धा आता कशा वादळी सिस्टम प्रणाली तयार होत आहेत, मान्सूनला मदत करतायत की मान्सूनला अडकवतायत, म्हणजे अडथळा निर्माण करतायत, हे महत्त्वाचं आहे. कारण आता सगळी सिच्युएशन गोंधळाची आहे सध्या. आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा मेच्या अंदाजाविषयी संभ्रमात आहे की नेमकी काय होणार आहे, काय भूमिका घ्याव्या शेतकऱ्यांनी. तर शेतकऱ्यांनी आता शेतीची जी काही उन्हाळी पिकं असतील ती काढून घ्यायची आहेत. सध्या तुम्हाला 15 तारखेपर्यंत चांगला अवधी आहे. कुठलंही काढायला आलेलं पीक आता शिल्लक ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मशागती, आपल्या ज्या काही जमिनी नांगरलेल्या असतात वगैरे, त्यानंतर मग आपण पाऊस आल्यानंतर जो प्राथमिक पाऊस येतो आणि मग तो मान्सून पूर्व पावसामुळे हे जे काही नांगरलेल्या जमिनी त्यांची जी ढेकळं असतात ती फुटतात आणि मग नंतर आपण त्याला मशागतीला अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतर आपण पेरणीयोग्य जमिनीची मशागत करतो. म्हणजे पेरणीपूर्व मशागतीसाठी आपल्याला अजून वेळ आहे, परंतु नांगरणीसारखा प्रकार असेल किंवा उन्हाळी पिकं काढून घ्यायचा प्रकार असेल, जी पिकं मागास आहेत ती काढण्याचा प्रकार असेल, हे आता उरकून घेणं आवश्यक आहे. कारण आता कोणत्याही क्षणी आपल्याला पाऊस येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. आता कसं आहे, वातावरण बदलतंय आणि वादळी सिस्टम जर तयार झाल्या तर अगदी 15 मेच्या अगोदर सुद्धा पावसाचं वातावरण एखाद्या वेळेस तयार होऊ शकतं. त्याची शक्यता कुठल्याही मॉडेलने व्यक्त केलेली नाही. कारण वादळी सिस्टम कधी बनतील तर ह्या साधारणपणे दुसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या आठवड्यापासून बनायला सुरुवात होईल आणि मग त्याची तीव्रता ही मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला जाणवेल. कारण मे महिना आणि जूनचा पहिला आठवडा हा वादळी असतो आणि त्यानंतर मग आपण बघतो की सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबर महिना हा वादळी असतो आणि मधला काळ मग स्थिरावलेल्या मान्सूनचा असतो आणि तो आपण मग अनुभवत असतो. यावर्षी मान्सून संदर्भात महिन्यावाईज आपण अंदाज दिलेला आहे. त्यामुळे यावर्षीचं कसोटीचं वर्ष हे मी यापूर्वी सांगितलं. एक लक्षात घ्या की आता मी फक्त मान्सूनचा देखील 5 दिवसाचा अंदाज देणार आहे चॅनलवर. मी त्यामध्ये कुठलीही वाढ करणार नाही. 5 दिवसाचा अंदाज ऑथेंटिक असतो. कारण आपल्याला माहिती आहे की IMD म्हणजे आपण जर कुलाबा वेधशाळा असेल किंवा अगदी भारतीय हवामान खाते असेल ते 5 ते 6 दिवसाचा अंदाज देतात. तसं आपण देखील 5 दिवसाचा अंदाज फक्त गृहीत धरणार आहोत. ज्यांना 10 दिवसाचा किंवा 15 दिवसापर्यंतचा दीर्घावधीचा अंदाज हवा असतो त्याच्यासाठी आपण पेड चॅनल व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला आहे आणि त्याची लिंक
जर तुम्ही मला रिक्वेस्ट केली, कारण माझे व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला परिचित आहेत, माझा फोन नंबर तुम्हाला परिचित आहे, तर तुम्ही मला फोनवर विचारू शकता किंवा मला हाय म्हणून तिथे सांगू शकता की आम्हाला पेड ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. तर आम्ही तुम्हाला फक्त 500 रुपये फी असते, ती आयुष्यभरासाठी. आम्ही तुम्हाला महिन्याला, वर्षाला असं सबस्क्रिप्शन टाईप पैसे मागत नाही. आणि हे का, तर मला स्वतंत्र काम त्याच्यावर करावं लागणार आहे आणि त्याला वेळ द्यावा लागणार आहे, आणि म्हणून आपण हा पेड ग्रुप सुरू केलेला आहे. आणि त्यालाही काही कारणं आहेत, ही कारणं तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. कारण शेतकऱ्यांनीच आपल्याला विरुद्ध आंदोलन करून मग अंदाज थांबवा, तुम्ही अंदाज देऊ नका, अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि त्यामुळे आपल्याला ती अडचणी निर्माण झाल्या. आता मात्र तेच शेतकरी सांगतात की आता सर सविस्तर अंदाज सुरू करा, म्हणजे त्यांनी सांगायचं ना आपण तसे अंदाज द्यायचे. ही मला न पटणारी गोष्ट आहे. कारण जे फ्रीडम, जे स्वातंत्र्य आम्हाला असेल, त्या स्वातंत्र्यात आम्ही जर अंदाज दिला तरच आम्ही मन दिलखुलास किंवा चांगला अंदाज देऊ शकतो. दबावाखाली शेतकऱ्यांचा अंदाज द्यायचा असेल तर ते अंदाज नाही दिलेले बरे. आणि मी एक सांगतो की समाधानासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, भावनिक होऊन शेतकऱ्यांचं मन सांभाळण्यासाठी जर अंदाज द्यायचे असतील तर ते खोटे अंदाज आहेत. ते खोटे अंदाज देण्यात मला इंटरेस्ट नाही. कारण शेतकऱ्यांना खरं काय घडणार आहे ते सांगा. शेतकऱ्यांपासून दुष्काळ पडणारे सांगा ना, कमी पाऊस पडणारे सांगा, कारण त्याला सावध करा. तुम्ही त्याचं मरण होणार आहे आणि त्याला आधीच कशाला सांगता, ही भाषा काही कामाची नाही. त्यामुळे शेतकऱ्याला खऱ्या अंदाजाची गरज आहे आणि तो तुम्ही देणं आवश्यक आहे. कारण त्याच्यावर लाखो रुपये खर्च शेतकरी करत असतो आणि तो खर्च पाण्यात जाणार नाही. शेतकरी सावरला पाहिजे. त्यामुळे त्याला आर्थिक आणि वर्षभराचं नियोजन करता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने आपण पेड ग्रुप देखील तयार ठेवलेला आहे. आणि एक लक्षात घ्या की कुठल्याही सबस्क्रायबरचं 5 दिवसाच्या अंदाजाने नुकसान होणार नाही. कारण तो सविस्तर अंदाज असतो, ऑथेंटिक असतो आणि तो बरोबर येण्याची शक्यता 90% असते. उलट 10 ते 15 दिवसाचे अंदाज यांची 60 ते 70%च बरोबर येण्याची शक्यता असते. हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना 5 दिवसाच्या अंदाजावर भागतंय त्यांनी अजिबात धडपड करण्याची गरज. आता महत्त्वाची गोष्ट, मे महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगला पाऊस, 2-3 पाऊस, मोठे पाऊस महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये या पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसंच पूर्व विदर्भामध्ये देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात याची प्रमाण थोडं कमी असण्याची शक्यता आहे. तर आपण बघूयात कशा पद्धतीने सिस्टम डेव्हलप होतात. जर अरबी समुद्रातून एखादी सिस्टम डेव्हलप झाली तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता कशा घडतात आणि हवामानात कसे बदल होत आहेत यावर ह्या संपूर्ण अंदाज अवलंबून असते. त्यामुळे दररोजचा अंदाज आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून देत असतो, तो बघत चला. आणि आता आपण नुकतंच इंस्टाग्राम आणि फेसबुक यांच्या लिंक आपल्या या व्हिडिओच्याही आणि शेती माझी प्रयोगशाळेच्या व्हिडिओमध्येही दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत, म्हणजे आपला जो 7-8 मिनिटाचा किंवा 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो त्यातले साधारण 3 मिनिटाचे 3 व्हिडिओ मी दररोज त्या ठिकाणी महत्त्वाचे जे आहेत ते पोस्ट करतो. म्हणजे ज्यांना अगदी मोठा व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो किंवा आवश्यकता वाटत नाही तर त्यांना त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जे व्हिडिओ मी 1-1 मिनिटाचे 3 व्हिडिओ देतो ते व्हिडिओ तुम्ही जरी बघितले आणि त्याला फॉलो केलं तर फार बरं लक्ष देत नव्हतो. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी जेवढी मला सेवा होईल तेवढा मी करतोच आहे. तर आपण बघूयात मान्सूनची जशी प्रगती होईल तशा पद्धतीचे व्हिडिओ आपले येत राहतील. मेमध्ये उत्तरार्धात अतिशय चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे, हा सारांश आजचा व्हिडिओचा. आणि मान्सून देखील वेळेच्या अगोदर 8 दिवस येणं मला अपेक्षित आहे. मी याचा अंदाज अगदी 26 जानेवारीपासून सांगतोय आणि त्यामुळे त्यामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये 7 तारखेपासून साधारणपणे पाऊस येईल असं मला वाटतंय. मान्सून सक्रिय होण्यासाठी 7 जून नंतरची परिस्थिती अनुकूल आहे. साधारण 27-28 मे पासून केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. परंतु वादळी सिस्टम तयार झाल्यामुळे मोठे मान्सून रखडत असतो आणि त्यामुळे तो किती गतीने पुढे येईल, कधी कधी तो अगदी सुपर पद्धतीने सरकतो तर कधी तो अडखळतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा अंदाज बघायचा आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.